भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज दाखवते तुम्हाला लाल भोपळ्याची भाजी. चला तर मग एक पळीभर तेल घालून घेतलेले. तेल थोडंसं जास्त लागतं ह्या भाजीला. तेलावरतीच मी ही भाजी तयार करणार आहे. पाण्याचाही अजिबात बिलकुल यूज केलेला नाही. जिरं मोहरी तडतडले त्याच्यामध्ये घालून घेऊ लसूण आणि ज्या फोडी करून घेतल्या होत्या ना भोपळ्याच्या, अशा मोठ्या जाडच केलेल्या आहेत. बारीक केलं तर त्याचा लगदा होतो म्हणून थोडंसं जाड ठेवलेले आहेत हे बघा साईज. आणि आता ही तेलावरती मऊपर्यंत परतून घ्यायचं आणि मऊ झाली की मग त्याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचाभर घालायचं. मग तुम्ही काश्मीरी घाला किंवा घरचं घाला, काही हरकत नाही. आता 1 चमचाभर तिखट घालून घेऊ आणि जगभरातले मसाले 1 चमचाभर घालून घेऊ. आणखीन लज्जत वाढते त्या भाजीची. थोडीशी हळद आणि ताजा कढीपत्ता घेतला आहे. भरपूर असा घालणार आहे, अरोमा छान येतो त्या कढीपत्त्याचा. आणि आता कांदा एक घेतलेला आहे मीडियम, तो बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा मी शेवटी वापरलेला आहे कारण का तर कांदा जळतो म्हणून. आणि आता वर झाकण ठेवू आणि त्याच्यावरती पाणी ओतायचं. छान असं वाफेवर भाजी शिजते, मग चपातीवर भाकरीवर छान लागते. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद. आणि गरमागरम भाजी तयार झालेली आहे.